US गव्हर्नमेंटनी एक निर्णय घेतलेला आहे त्यांच्या व्हिसाबद्दल, की जे लोक व्हिसासाठी अप्लाय करतील युएसच्या, त्यांचं एक पब्लिक सोशल मीडिया प्रोफाईल असलं पाहिजे आणि ते प्रोफाईल चेक केल्या जाईल त्या US एजन्सीज मार्फत. आणि त्याच्यावर जर तुम्ही युएसच्या विरोधात तुमचं एखादं मत व्यक्त केलं असेल किंवा अशी एखादी पोस्ट केली असेल ज्यावरून लक्षात येतं की तुम्ही तुमचा जो मत आहे, तुमचा जो व्ह्यू आहे तो युएसच्या विरोधात आहे, तर मात्र तुम्हाला व्हिसा नाकारण्याचा अधिकार त्यांनी ठेवलेला आहे. सध्या हा जो निर्णय आहे हा फक्त विद्यार्थ्यांसाठी आहे, जे लोक तिथे स्टुडंट व्हिसावर जातात, अनेक वर्ष तिथे राहतात, अभ्यासक्रम पूर्ण करतात, त्या लोकांसाठीच हा निर्णय आहे. मात्र हे देखील चान्सेस आहे की हा जो निर्णय आहे हा सगळ्यांसाठी लागू होईल. म्हणजे जे लोक बिझनेससाठी जातात, जे लोक बिझनेस संबंधी इतर कामांसाठी जातात किंवा जे लोक इव्हन व्हॅकेशनसाठी जातात, त्या लोकांवर सुद्धा हा निर्णय लागू होऊ शकेल. आणि याचे पण चान्सेस आहे की जर हे युएसने सुरू केलं तर UK पण हे सुरू करेल, कॅनडा पण हे सुरू करेल, ऑस्ट्रेलिया पण सुरू करेल, युरोप पण हे सुरू करेल. त्याच्यामुळे सोशल मीडियावर कुठलीही पोस्ट करत असताना जरा विचार करा की भविष्यात तुम्हाला फॉरेन कंट्रीजमध्ये जायसाठी ती पोस्ट, तुमची आज केलेली पोस्ट अडचणीची ठरणार नाही ना. तुम्हाला काय वाटतं या सर्व गोष्टींवर? तुमचा अभिप्राय जरूर कळवा, कमेंट करा, बोलत राहूया, चर्चा करत